नमस्कार मित्रांनो, बुककट्टा मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत जे आयुष्य मोठ्या निर्णयांनी नाही तर रोजच्या छोट्या पण योग्य सवयींनी बदलतं. या पुस्तकाचं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स आणि लेखक आहेत जेम्स क्लिअर. हे पुस्तक आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकवतं. मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, पण रोजच्या छोट्या सवयी भविष्यात मोठा आणि कायमस्वरूपी परिणाम घडवतात. आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी असं ठरवतो की उद्यापासून स्वतःमध्ये बदल करायचा. उद्यापासून एक्सरसाइज सुरू करायचा, अभ्यास नियमित करायचा, वेळेचं नीट नियोजन करायचं किंवा मोबाईलचा वापर कमी करायचा. सुरुवातीला उत्साह असतो, मोटिवेशन असतं, पण काही दिवसांनंतर सगळं परत जुन्यासारखं होतं. आपण पुन्हा त्याच सवयींमध्ये अडकतो. जेम्स क्लिअर सांगतो की याचं मुख्य कारण म्हणजे आपण एकदम मोठा बदल करायचा प्रयत्न करतो, पण सवयी कशा तयार होतात आणि कशा टिकतात हे समजून घेत नाही. ॲटॉमिक म्हणजे खूप लहान, अगदी सूक्ष्म, पण हीच छोटी सवय जर रोज केली तर ती हळूहळू आयुष्यावर मोठा प्रभाव टाकते. लेखक सांगतो की जर तुम्ही दररोज फक्त 1% सुधारणा केली तर वर्षाच्या शेवटी तुम्ही पूर्णपणे वेगळ्या पातळीवर पोहोचू शकता. हा बदल लगेच दिसत नाही, पण तो आतून तयार होत असतो. आणि याच्या उलट जर रोज 1% चुकीची सवय सुरू ठेवली तर आयुष्य हळूहळू चुकीच्या दिशेने जातं, तेही आपल्या लक्षात न येता. या पुस्तकातील एक खूप महत्त्वाचा विचार असा आहे की आपण आपल्या गोल्सपर्यंत पोहोचत नाही, तर आपल्या सिस्टमच्या पातळीवर येतो. म्हणजेच गोल ठरवणं महत्त्वाचं असलं तरी योग्य सिस्टम तयार करणं त्याहून जास्त गरजेचं आहे. उदाहरणार्थ वजन कमी करणं हे तुमचं गोल असू शकतं, पण जर तुमची रोजची दिनचर्या, खाण्याच्या सवयी, झोप आणि हालचाल योग्य नसेल तर ते गोल पूर्ण होणार नाही. उलट जर सिस्टम नीट असेल, योग्य वेळेला खाणं, थोडी हालचाल, पुरेशी झोप, तर गोल आपोआप साध्य होतं. म्हणजेच आयुष्य बदलायचं असेल तर आधी सिस्टम बदला, रिझल्ट आपोआप बदलेल. पुढे लेखक सांगतो की प्रत्येक सवय 4 टप्प्यांत तयार होते: क्यू, क्रेविंग, रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड. आधी एखादी गोष्ट घडते जी क्यू असते, त्यानंतर इच्छा निर्माण होते, त्याला क्रेविंग म्हणतात. मग आपण कृती करतो म्हणजे रिस्पॉन्स, आणि शेवटी त्यातून आपल्याला समाधान मिळतं, ज्याला रिवॉर्ड म्हणतात. ही लूप पुन्हा पुन्हा झाली की सवय तयार होते. ही लूप समजली की सवयी बदलणं खूप सोपं होतं. चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी जेम्स क्लिअर 4 सोपे पण प्रभावी नियम सांगतो. पहिला नियम म्हणजे सवय स्पष्ट आणि दिसणारी ठेवा, म्हणजे ती तुम्हाला आठवायला हवी. दुसरा नियम म्हणजे सवय आकर्षक बनवा, म्हणजे ती करायला मन तयार होईल. तिसरा नियम म्हणजे सुरुवात अगदी सोपी ठेवा, कारण कठीण सुरुवात सवय तोडते. आणि चौथा नियम म्हणजे सवय समाधान देणारी ठेवा, म्हणजे प्रगती दिसली पाहिजे. वाईट सवयी बदलायच्या असतील तर हेच नियम उलट्या पद्धतीने वापरायचे. सवय अदृश्य करा, कठीण करा आणि कमी आकर्षक ठेवा. या पुस्तकातील एक अत्यंत प्रभावी कल्पना म्हणजे आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स. लेखक सांगतो की मी सवय बदलणार असं म्हणण्याऐवजी मी असा व्यक्ती आहे अशी स्वतःची ओळख तयार करा. उदाहरणार्थ, मी एक्सरसाइज करणार असं म्हणण्याऐवजी मी आरोग्याची काळजी घेणारा व्यक्ती आहे असं स्वतःला सांगा. कारण सवयी या फक्त कृती नसतात, त्या आपल्या ओळखीचा भाग बनतात. जेव्हा ओळख बदलते तेव्हा सवयी बदलण्यासाठी वेगळा संघर्ष करावा लागत नाही. एकंदरीत ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला हे शिकवतं की आयुष्य बदलायचं असेल तर मोठ्या निर्णयांपेक्षा छोट्या योग्य आणि सातत्यपूर्ण सवयी अधिक प्रभावी असतात. आज तुम्ही एक छोटी चांगली सवय सुरू केली तर तिचा परिणाम लगेच दिसणार नाही, पण काही काळानंतर तुमचं आयुष्य नक्कीच वेगळं असेल. तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करायची असेल, विचारसरणी बदलायची असेल आणि आयुष्य पुढच्या पातळीवर न्यायचं असेल तर बुककट्टा मराठी तुमच्यासाठी आहे. अशाच सेल्फ ग्रोथ आणि लाईफ चेंजिंग पुस्तकांचा सारांश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या पुस्तकासोबत.